रेशो अँड प्रोपोर्शन या चॅप्टरमध्ये आपण मागच्या तासामध्ये 4.4 ही प्रॅक्टिस सेट अभ्यासलो. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मधले 3 उदाहरणं वगळलेले तुम्हाला PDF पाठवलेले, त्यामध्ये टिक मार्क करून घ्या. आणि चौथ्या प्रश्नातले एक गणित तुम्हाला करायला सांगितलं होतं. मी पहिलं एक घेतलं होतं, सेम उदाहरण दुसरं आहे ते करायला सांगितलेलं. आता याच्यानंतर पहा, या धड्यातले शेवटची कन्सेप्ट आहे कंटिन्यूड प्रोपोर्शन. कंटिन्यूड प्रोपोर्शन ही एक कन्सेप्ट आपल्याला इथे शिकायची. प्रोपोर्शन आपल्याला माहिती आहे, प्रोपोर्शनचे प्रकार पण माहिती आहेत, डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन. मग इथे कंटिन्यूड प्रोपोर्शनचा अर्थ काय हे बघा. हे दोन रेशो इक्वल आहेत, ज्यामधले टर्म्स आहेत A, B, C आणि D. जेव्हा असे दोन रेशो इक्वल असतात तेव्हा या रेशो मधले हे जे चार टर्म्स आहेत हे प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हटलं जातं. आर इन प्रोपोर्शन. When two ratios are equal, then these four terms are in proportion, said to be in proportion. मग काही वेळा काय होतं, या पहिल्या रेशोचा जो सेकंड टर्म आहे हाच या दुसऱ्या रेशोचा फर्स्ट टर्म असतो आणि C हा या दुसऱ्या रेशोचा सेकंड टर्म असेल. म्हणजे याचे एक्झाम्पल सांगतो. समजा 4/8 इज इक्वल टू 8/16. ही दोन्ही रेशो इक्वल आहेत. पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला ठरवता येतं. 16 64 8 64. दोन्ही प्रॉडक्ट इक्वल आहेत म्हणून हे दोन रेशो इक्वल आहेत. आणि मग या पहिल्या रेशोचा सेकंड टर्म आणि या दुसऱ्या रेशोचा फर्स्ट टर्म सेम आहेत. अशा वेळी या रेशो मधले हे जे तीन टर्म्स आहेत 4, 8 आणि 16, त्याचप्रमाणे या रेशो मधले तीन टर्म्स आहेत A, B, C. हे जनरलाइज केलंय आपण. कोणत्याही संख्येसाठी, कोणत्याही दोन रेशोसाठी हे लागू पडतं. त्याचं हे एक्झाम्पल घेतलंय आपण. जेव्हा असे चार टर्म्स हे प्रोपोर्शन मध्ये आहे म्हटलं जातं, रेशो इक्वल असतील तर. इफ टू रेशोज आर इक्वल then these four terms are said to be in proportion. If such two ratios are equal, when second term of first ratio is equal to the first term of second ratio, म्हणजे हे दोन पहिल्या रेशोचा सेकंड टर्म, दुसऱ्या रेशोचा फर्स्ट टर्म जेव्हा सेम असतात तेव्हा हे तीन टर्म आर said to be in continued proportion. कळलं? हे अशा कंडिशन मध्ये प्रोपोर्शन. आणि जेव्हा फर्स्ट रेशोचा सेकंड टर्म आणि सेकंड रेशोचा फर्स्ट टर्म सेम असतात तेव्हा तीनच टर्म असतात, कारण हा डबल आलेला आहे. तो जो डबल आलेला तो एकदाच लिहायचा, म्हणून हे तीन टर्म हे कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हटलं जातं. ही आहे कन्सेप्ट कंटिन्यूड प्रोपोर्शनची. हे त्याचं एक्झाम्पल. हे पहिल्या रेशोचा सेकंड टर्म 8 आणि दुसऱ्या रेशोचा फर्स्ट टर्म 8. हे दोघं सेम आहेत म्हणून 4, 8, 16 हे आर said to be in continued proportion. मग आता बघा, आपल्याला हे असे दोन रेशो इक्वल असतील तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन या पद्धतीने करू शकतो आपण. 8 × 8 8 स्क्वेअर आणि 4 × 16 इक्वॅलिटी राहतं.
8चा वर्ग 64, 16 चौक 64 हे असं लिहिता येतं. मग आपण इथे या दोन रेशोवर अशा प्रकारचा तिरपा गुणाकार करू. बी इंटू बी बी स्क्वेअर आणि ए इंटू सी म्हणजे ए सी. आणि लक्षात घ्या, जेव्हा टर्म्स कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये असतात तेव्हा आपल्याला अशा प्रकारचं एक इक्वेशन मिळतं, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. आणि मग लक्षात ठेवा, जेव्हा दोन रेशो इक्वल असतात म्हणजेच थोडक्यात हे टर्म्स कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये असतात तेव्हा अशा प्रकारचं इक्वेशन मिळतं. आणि वाईस वर्सा त्याच्या उलट जेव्हा अशा प्रकारचं इक्वेशन असतं तेव्हा हे तीन टर्म्स कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतात. या दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. आणि अशा कंडिशन मध्ये हा जो बी आहे, जो पहिल्या रेशोचा सेकंड टर्म आणि दुसऱ्या रेशोचा फर्स्ट टर्म, हा जो बी आहे, जेव्हा तीन टर्म्स कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतात तेव्हा या बी ला जॉमेट्रिक मीन या ए आणि सी चा म्हटल्या जातो. When ABC are in continued proportion, then B is called geometric mean of A and C, किंवा त्याला दुसरं नाव आहे मीन प्रोपोर्शनल. दुसरं काय नाव आहे? B is called मीन प्रोपोर्शनल. या अर्थाने बघा, ह्या ज्या तीन संख्या कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये आहेत, यामध्ये हा 8 या 4 आणि 16 चा काय म्हटल्या जातो? जॉमेट्रिक मीन, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? मीन प्रोपोर्शनल. आणि काही उदाहरणामध्ये लक्षात घ्या, हा जो जॉमेट्रिक मीन आहे तो आपल्याला माहित नसतो आणि तो काढायला सांगतात. बघा, एक उदाहरण आहे इथं सोडवलेलं, ते सांगतोय, मग कळेल तुम्हाला. इफ x इज द जॉमेट्रिक मीन ऑफ 25 and 4. काय म्हटलंय? x इज जॉमेट्रिक मीन ऑफ 25 and 4, then find the value of x. x हा 25 आणि 4 चा जॉमेट्रिक मीन असेल तर x ची किंमत काढा. बघा, जसं इथं 8 हा 4 आणि 16 चा जॉमेट्रिक मीन असताना इक्वेशन काय मिळतं? 8 स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 16. जेव्हा ए बी सी कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये असतात तेव्हा बी ला जॉमेट्रिक मीन म्हणतात. त्यावेळेस इक्वेशन मिळतं बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. असा तिरपा गुणाकार होऊन हे इक्वेशन मिळतं. बरोबर? मग त्या अर्थाने x हा जॉमेट्रिक मीन आहे, तर त्या जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर, जसं b हा जॉमेट्रिक मीन आहे म्हणून b चा स्क्वेअर बरोबर a इंटू सी, तसं x हा जॉमेट्रिक मीन आहे म्हणून x चा स्क्वेअर इज इक्वल टू, कारण तो 2 वेळा येतो म्हणून त्याचा गुणाकार 2 वेळा म्हणून x स्क्वेअर. आणि x हा कोणाचा जॉमेट्रिक मीन आहे? 25 आणि 4 चा. मग त्या दोघांचा गुणाकार, जसं b स्क्वेअर इज इक्वल टू a इंटू सी. आणि मग आता x ची किंमत मिळेल आपल्याला x स्क्वेअर इज इक्वल टू 25 4 जा 100, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, x इज इक्वल टू 10. म्हणजे x ची किंमत काय मिळाली? मग 10. अशा प्रकारे आपल्याला या इक्वेशन मध्ये हे जे तीन टर्म्स असतात या तिघांपैकी कोणाचीही किंमत या इक्वेशन नुसार काढता येतं. कधी कधी काय करतात, हे जॉमेट्रिक मीन देतात आणि मग त्या ठिकाणी ए आणि सी पैकी एकाची किंमत देतात आणि दुसऱ्याची किंमत काढायला सांगतात. ते सुद्धा आपण याच इक्वेशन नुसार काढू शकतो. कळलं? ही झाली कन्सेप्ट कंटिन्यूड प्रोपोर्शनची. हे अशा प्रकारचं आहे, त्यामध्ये असं इक्वेशन मिळतं, त्याचं हे एक्झाम्पल आहे. जॉमेट्रिक मीन किंवा मीन प्रोपोर्शनल असं म्हटलं जातं, ज्याची किंमत आपल्याला या प्रकारे सोडून फाइंड करता येतं.
यानंतर या धड्यातला शेवटचा भाग म्हणजे के मेथड. ॲक्च्युअल काय पहा के मेथड, की जे रेशोज इक्वल दिलेले असतात त्या इक्वल रेशोची व्हॅल्यू सेम असते. समजा A/B इक्वल टू C/D. आता हे दोन रेशो इक्वल आहेत याचा अर्थ यांची व्हॅल्यू नक्कीच सेम असते. आणि मग ह्या रेशोची इक्वल रेशोची व्हॅल्यू जी काही असेल ती के गृहीत धरायची असते, के मानलेली असते. आणि मग ही के मानून त्या ठिकाणी आपल्याला उदाहरणं सहजरित्या सोडवता येतात. काही उदाहरणं ज्यामध्ये इक्वल रेशोची व्हॅल्यू के गृहीत धरून ती उदाहरणं सहजरित्या सोडवता येतात. आणि ती जी उदाहरण सोडवण्याची मेथड आहे त्यालाच के मेथड असं म्हटलं जातं. म्हणजे ही उदाहरण सोडवण्याची एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये जे रेशो इक्वल असतात त्याची व्हॅल्यू काय मानायची असते, के. याच्यामुळे होतं काय, A/B इक्वल टू के, C/D इज इक्वल टू के. कारण प्रत्येक रेशोची व्हॅल्यू काय आहे, के आहे. देअरफॉर A इज इक्वल टू, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन लक्षात घ्या, इथं छेदात एक असतं, A इंटू 1A आणि B इंटू के BK. त्याचप्रमाणे C इज इक्वल टू DK. A ची किंमत मिळाली BK, C ची किंमत मिळाली DK. आणि मग आपल्याला जे उदाहरणं सोडवायचे असतात त्या उदाहरणामध्ये A ची किंमत BK ठेवायची असते, C ची किंमत DK ठेवायची असते. आणि मग सिम्प्लिफाय करून आपल्याला काही उदाहरणं सोडवता येतात. त्यातली बरीच उदाहरणं यावर्षी वगळलेली आहेत. तर हे अशा प्रकारे इक्वल रेशोची व्हॅल्यू के मानून उदाहरणं सोडवली जातात आणि त्या उदाहरण सोडवण्याच्या मेथडलाच के मेथड असं म्हटलं जातं. ॲक्च्युअली या वर्षासाठी ही के मेथड वगळलेली आहे, पण हे फार कन्सेप्ट महत्त्वाची आहे पुढच्या वर्गाच्या दृष्टीने, म्हणून मी 5 मिनिटात ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. तर PDF मध्ये पहा, ह्या के मेथडवरची बरीच उदाहरणं त्या ठिकाणी वगळलेली आहेत. ठीक आहे. पुन्हा जर याच्यावरचं एखादं उदाहरण आलं तर मी हे मेथड ॲक्च्युअल अजून काय डिटेल असतं त्यावेळेस मी सांगेन. आता प्रॅक्टिस सेट 4.5 बघा, यातली पण काही उदाहरणं वगळलेली आहेत. जसं 5वा आणि 6वा हे के मेथडवरचीच होती. मी आता सांगितल्याप्रमाणे के मेथडची उदाहरणं वगळलेली आहेत. पण हे कन्सेप्ट लक्षात राहू द्या, के मेथड म्हणजे इक्वल रेशोची किंमत के मानून उदाहरण सोडवले जातात आणि त्या उदाहरण सोडवण्याच्या मेथडला के मेथड असं म्हटलं जातं. 4.5 मध्ये पहिला प्रश्न, which number should be subtracted from 12, 16 and 21 so that the resultant numbers are in continued proportion. बघा, प्रश्न नीट वाचा, पुस्तक समोर ठेवा म्हणजे प्रश्न व्यवस्थित कळेल आपल्याला. कारण वेळेअभावी जागेअभावी मी इथे शॉर्टमध्ये प्रश्न दिलेले आहेत. या 3 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. याच्यातून कोणता तरी एक सेम नंबर सबट्रॅक्ट करायचे आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर जे 3 संख्या मिळणार आहेत आपल्याला नंतर वजाबाकी केल्यानंतर, समजा 3 वजा केला, इथं 9 मिळेल, इथं 13 मिळेल, इथं 18 मिळेल. जे मिळणाऱ्या संख्या आहेत ते मात्र कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये येतील.
असायला पाहिजेत. तर मग अशी कोणती संख्या यांच्यामधून वजा करायची आहे ती आपल्याला काढायची. तर ती आपण जी संख्या वजा करणार आहे, ज्याची किंमत आपल्याला काढायची आहे, ती थोड्या वेळासाठी आपण x मानूया. लेट x should be subtracted from 12, 16 and 21. Then resultant number will be in continued proportion. Then numbers. आता काय येतील नंबर्स? प्रत्येक नंबर मधून आपण काय वजा करणार आहोत? x. 12 minus x, 16 minus x and 21 minus x are in continued proportion. आणि मग या तिघांमधून x वजा केल्यानंतर या तिन्ही संख्या कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील. Therefore, आता कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये मी काय सांगितलेलं आहे? दोन रेशिओ जे इक्वल असतात त्यातला पहिल्याचा सेकंड टर्म आणि दुसऱ्याचा फर्स्ट टर्म सेम असतात. मग हे तीन टर्म्स आहेत जे कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत. मग याच्यामध्ये हा जो मधला टर्म असतो हा दोन वेळा येतो. मग रेशिओ लिहिता येतात 12 मायनस एक्स अपॉन 16 मायनस एक्स इज इक्वल टू 16 मायनस एक्स अपॉन 21 मायनस एक्स. बघा, पहिल्याचा सेकंड टर्म आणि दुसऱ्याचा फर्स्ट टर्म हे सेम असतील. एक तर या पद्धतीने चालतं किंवा मी सांगितल्याप्रमाणे जर ए बी सी कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील तर इक्वेशन मिळतं बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. त्याप्रमाणे हे तिघं जर कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील, बी म्हणजे हा मधला टर्म 16 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए म्हणजे 12 मायनस एक्स आणि सी म्हणजे 21 मायनस एक्स. या प्रकारे सुद्धा x ची किंमत काढता येतं किंवा या प्रकारे सुद्धा x ची किंमत काढता येतं. पण या प्रकारे x ची किंमत काढताना आपल्याला थेरम ऑन इक्वल रेशिओ वापरता येतं. याच्यामध्ये ईच रेशिओची व्हॅल्यू के मानता येतं. जे के मेथड सांगितलेले आहे ते सुद्धा मानता येतं किंवा हे असंही सोडवता येतं. बघा, आता हे दोन्ही रेशिओ इक्वल आहेत. लेट k is equal to 12 minus x upon 16 minus x is equal to 16 minus x upon 21 minus x. हे दोन्ही रेशिओ इक्वल आहेत ज्याची किंमत मी काय मांडलेली आहे? k मांडलेली आहे. k ग्रेट धरून k is equal to, आता याच्यावर थेरम ऑन इक्वल रेशिओ वापरला तर काय अर्थ असतो थेरम ऑन इक्वल रेशिओचा? जर रेशिओ इक्वल असतील तर त्यांच्या अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटवर क्रिया करून येणारे रेशिओ यातल्या प्रत्येक रेशिओशी इक्वल असतात. ईच रेशिओची इक्वल असतात आणि आपण ईच रेशिओची व्हॅल्यू के मानलो म्हणजे के शी इक्वल आहे यांच्यावर क्रिया करून येणारा रेशिओ. मग आपण क्रिया करूया अशी की जेणेकरून x एलिमिनेट होतील. सबट्रॅक्शन करतोय मी याची, 16 प्लसचा मायनस होईल आणि x त्याच्या उलट मायनसचा प्लस होईल. सबट्रॅक्शन केल्यामुळं 16 मायनस एक्स 21 मायनस होईल, हा प्लस होईल. एक्स एक्स एलिमिनेट झाले, एक्स एक्स एलिमिनेट झाले. के इज इक्वल टू या दोघांची वजाबाकी -4 आणि या दोघांची वजाबाकी -5 आणि दोघे मायनस असल्यामुळे मायनस मायनस प्लस होईल. के इज इक्वल टू 4/5. हे पहिल्यांदा सोडून दाखवतो, नंतर ती रीत करून दाखवतो. मग ही झाली के ची व्हॅल्यू 4/5. के कोणासाठी मानलो तर आपण या दोन्ही रेशिओची व्हॅल्यू के मानलो. मग यापैकी तुम्ही कोणत्याही एका रेशिओला कन्सिडर करा. हे घ्या, हे घ्या, कोणताही घ्या चालतं. 12 मायनस एक्स अपॉन 16 मायनस एक्स इज इक्वल टू के, ज्या के ची व्हॅल्यू आली 4/5. मग तिरपा गुणाकार 12×5 = 60 -5x
64 मायनस 4x, हे 60 प्लसचे मायनस इकडे मायनस होतील, -4x मायनसचा 5x प्लस होईल. कसंही करा, x इकडे घ्या किंवा तिकडे घ्या. या दोघांची वजाबाकी -4 आणि या दोघांची वजाबाकी x, म्हणून x = -4 मिळतं. म्हणजे ह्या तिन्ही नंबरमधून काय सबट्रॅक्ट करावं लागेल आपल्याला? -4 सबट्रॅक्ट करावं लागेल. पडताळा घेता येतं. 12 मधून सबट्रॅक्ट करायचं काय? -4. 12 मायनस मायनस प्लस होईल, 12 आणि 4 16. हे पहिली संख्या होत्या. नंतर 16 मधून मायनस करायचं काय? -4. मायनस मायनस प्लस, 16 अधिक 4 20. 21 मधून मायनस करायचं -4. 21 अधिक 4 25. आता हे तिघं कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये येतात का बघा. त्याच्यासाठी हे इक्वेशन मिळालं पाहिजे. म्हणजे ह्या b चा स्क्वेअर = a × c आला तर ते कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये असतात. b म्हणजे 20 आहे, 20 चा वर्ग 400 आणि या दोघांचा गुणाकार 16 आणि 25 चा पण काय येतं? 400. याचा अर्थ 16, 20, 25 हे कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये येतील जेव्हा आपण या तिघ संख्यातून -4 सबट्रॅक्ट केलो तर. म्हणून -4 should be subtracted, then these given numbers are in continued proportion. ओके. आता ही झाली k मानून सोडवलेली त्या ठिकाणी k रीत. मग आता हे या प्रकारे पण चालतं. या इक्वेशन नुसार काय म्हणायचं? these three numbers are in continued proportion, then मी आता सांगितल्याप्रमाणे a b c जर कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील तर b² काय मिळतं? a × c. मग हे तिघ जर कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील तर 16 - x (² 12 - x × 21 - x. आणि मग याला a - b (² या सूत्रानुसार सोडवायचं. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक स्टेप करूया, मायनस ट्वाइस इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. डायरेक्ट केलं तरी चालतं. आणि मग या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 12 ने 21 - x ला गुणायचं आहे, -x ने 21 - x ला गुणायचं आहे. इथे सोडवा. 16 चा वर्ग 256, 16 दुनी 32x प्लस x चा वर्ग. या 12 आणि 21 चा गुणाकार, 12 × 1 = 12, हातचा 1, 12 × 2 = 24 आणि 1 = 25, -12x. 21 × x 21x, मायनस इंटू मायनस प्लस x चा स्क्वेअर. हा x चा स्क्वेअर इकडे जर आला तर मायनस होईल, म्हणजेच हे एलिमिनेट होतील. आणि मग लाईक टर्म्स बघा, हे -32x इथे या दोघांची बेरीज -12x आणि -21x ची बेरीज येईल -33x. ते इकडे येऊन +33x होतं. आणि मग हे 252 इथले हे 256 प्लस आहे, तिकडे येऊन मायनस होतील. या दोघांची वजाबाकी x येईल आणि या दोघांची वजाबाकी -4 येईल. पहा, याच्या अगोदर जे के रीतने आपण के मेथडने सोडवलं तेव्हाही x ची किंमत -4 आली. या इक्वेशननुसार, या सूत्रानुसार सोडवलं तरी सुद्धा x ची किंमत तीच आलेली -4. कोणती तरी एकच रीत करायची. therefore -4 should be subtracted from 12, 16 and 21. then resultant number म्हणजे क्रिया करून हे येणारे नंबर्स will be in continued proportion.